ब्रिटन देखील आता अमेरिकेसह युद्धामध्ये सहभागी होणार आहे। ब्रिटन देखील अमेरिकेसोबत इराण युद्धासाठी सैनिक पाठवणार असल्याचं कळतंय। ब्रिटनचे पंतप्रधान पीएम स्टार्मर यांनी याआधी या सगळ्या कारवाईला इन्कार केलेला होता। मात्र आता ब्रिटन देखील यामध्ये उतरताना दिसतोय। इराणमध्ये अमेरिकेसह अतिरिक्त सैनिक पाठवण्याचा निर्णय ब्रिटनने घेतलेला आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ। मुंबईमध्ये सिलेंडर 218 तर दिल्लीमध्ये 195 रुपयांनी महागला। मध्यरात्रीपासून नवे दर लागू। नव्या आर्थिक वर्षामध्ये आजपासून अनेक नवे नियम। नोकरदारांसाठी आयकर कायद्यामध्ये मोठे बदल। सर्वसामान्यांची पगारासह प्रवासाची देखील गणितं बदलणार। रेडी रेकनरच्या दरांमध्ये नव्या आर्थिक वर्षासाठी कसलीही वाढ नाही। घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा। राज्यामध्ये जुनेच दर कायम राहणार। जगातील सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतामध्ये सुरू। तर राज्यामध्ये पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जून पर्यंत। प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आपल्याला आधीच माहिती होती। माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये सुनील तटकरेंकडून पहिल्यांदाच मान्य। तर पक्षाच्या बदनामीसाठी पेड कॅम्पेन। रोहित पवारांवर निशाणा। शिर्डी जमीन फसवणुकीच्या प्रकरणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार। घरी पोहोचलेल्या एसआयटीच्या पथकानं मुलाला घेतलं ताब्यात। फरार पत्नीचा शोध सुरू। खरातची कोठडी आज संपणार। युद्धक्षेत्र आखातामधून 5 लाख भारतीय मायदेशामध्ये परतले। विविध विमानसेवा कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय मायदेशामध्ये सुखरूप। 28 फेब्रुवारीपासून राबवली मोहीम। इराणमधलं अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालंय। 2 ते 3 आठवड्यामध्ये इराण सोडू। युद्धादरम्यान ट्रम्प यांचं नवं वक्तव्य। इराण कधीच अण्वस्त्र बनवणार नाही, ट्रम्प यांचा दावा। इस्रायलच्या बैरूतमधल्या इमारतींवरती भीषण हल्ले। क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये हिजबुल्लाच्या कमांडरसह 7 दहशतवादी ठार झाल्याची माहिती। आजपासून आखातामधल्या अमेरिकन कंपन्यांवरती हल्ले करू। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचा इशारा। गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इंटेल, IBM, टेस्लासह 18 कंपन्यांची यादी इराणकडून प्रसिद्ध। श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सचा गिलच्या गुजरात टायटन्सवरती 3 गडी राखून विजय। कूपर कोहलीच्या नाबाद 72 धावांच्या जोरावर दिली विजयी सलामी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।